नमस्कार. मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. सांगलीमध्ये माझा नंदादीप आय हॉस्पिटल आहे. सगळ्याला प्रथम शुभ दीपावली. खरं म्हणजे आपल्या देशात दर महिन्याला कुठला ना कुठला सण असतो किंवा कुठल्या इलेक्शन होतात, त्यावेळी त्याचं सेलिब्रेशन म्हणून फटाके वाजवतात, दारू उडवतात, नाही का. म्हणजे आपल्याकडे सेलिब्रेशन हे आपल्या भारताचं एक स्थायी भाव आहे. मग उत्साह जबरदस्त असतो. आत्ताही दिवाळीचा उत्साह चालूच आहे, पण त्या उत्साहावर विरजण पडू नये किंवा त्याचबरोबर अतिउत्साह कसा वाईट असतो आणि त्यातून जे काय होतं त्याचे परिणाम किती वाईट असतात याची जाणीव करून देणं हा माझ्या आजच्या लेक्चरचा उद्देश आहे. कळलं की नाही. म्हणजे आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काही झाल्यावरती ट्रीटमेंट घेण्यापेक्षा होऊच नाही म्हणून काळजी घेतली तर फायदा होतो की नाही. आज बघा, ह्या कुठल्याही सणासुदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात फटाके उडवतात, नाही का. झाड आणि ते दारू काम करतात. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला शास्त्रीय माहिती पाहिजे. त्यातून अनेक टॉक्सिक गॅसेस बाहेर पडतात. कळलं की नाही. आणि त्या गॅसेसमध्ये काय असतं, सल्फर असतं, पोटॅशियम नायट्रेट असतं, हेवी मेटल्स असतात, बेरियम असतं, स्ट्रॉन्शियम असतं. ह्याच्यामुळे काय होतं, फुफ्फुसावरती प्रचंड परिणाम होतो आणि त्यामुळं ह्याच्यातनं अस्थमा म्हणजे दमाचा होऊ शकतो, ब्रॉन्कायटिस होऊ शकतो, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज म्हणजे काय, अशा लोकांना आतमध्ये पल्मनरी फायब्रोसिस होतं, इंटरस्टिशियल फायब्रोसिस, आणि कायम आयुष्यावर ऑक्सिजन सिलेंडर जवळ बाळगावा लागतो. असे खूप पेशंट तुम्हाला बघायला मिळतात. अर्थात नुसतं या सणासुदीला नव्हे, इतर वेळी पोल्युशन आपण भरपूर करतोच वेगवेगळ्या कारखान्यांनी, पण हे या दिवसात विशेषतः जास्त असतं. त्यामुळे यावेळी काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. नेक्स्ट स्लाईड. तर हे बघा, हे लार्ज एक्सप्लोजिव्ह असतात ना, बॉम्ब्स म्हणतात. बॉम्ब ते केवढे मोठे आवाज काढतात. मध्ये आम्ही डी जी असतं ना, ते काय डीजीज ना, डीजी, ते डीजेमध्ये डेसिबल्स इतके वाढतात की 80च्या वर जर डेसिबेल गेले ना तर आपल्या कानाला, आपल्या शरीराला खूप अपायकारक असतात ते. तर त्यामुळं लक्षात ठेवलं पाहिजे की एवढे मोठे आवाज काढून नॉईज पोल्युशन ज्याला म्हणतात, त्यामुळे आपण आपल्या शरीराला अपाय करून घेत असतो. कित्येकांना कंप्लीट बहिरे पण आलेलं आहे. एवढं सोडून द्या, ह्याच्यामुळे इवन ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. हार्टचे पेशंट असतात त्यांनाही प्रचंड त्रास झालेला आहे. काही जण तर मृत्युमुखी पडलेले आहेत, कारण त्यात व्हायब्रेशन जे असतात ना प्रचंड मोठ्या डेसिबेलचं, तर त्याचा परिणाम होतो. नेक्स्ट स्लाईड. याची काळजी. आता कसं आहे, यामध्ये आणखीन काय काय होतात, फिजिकल बर्न्स तर होतात. आग लागल्यामुळं स्किन बर्न होतात, बॉडी बर्न होतं, डोळ्याला इंजुरीज होतात की नाही. मग त्यामुळे डोळ्यात जाण्याची शक्यता असते. सांगलीजवळ एक कवठे एकंद म्हणून ठिकाण आहे, तिथं दसऱ्याला प्रचंड मोठं दारूकाम होतं. त्यानंतर आमच्याकडे खूप केसेस येतात डोळ्यात उडलं म्हणून. कळलं की नाही. ह्याचं कारण किती प्रमाण ठेवायचं, त्याला काही अर्थ आहे, तर ते लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. खूप काळजी घेतली पाहिजे. तर हे लक्षात ठेवा, ऐकू न येणं, ॲक्सिडेंटल बर्न होणं, आग लागणं, हे सगळं होऊ शकतं. नेक्स्ट. आणि हे बघा, आता ही लोक ऑक्सिजन सिलेंडर का घेऊन उभी आहेत, याचं कारण कित्येक लोकांना आता हे एवढे मोठे ऑक्सिजन सिलेंडर लागत नाही, छोटा सिलेंडर दिसतोय बघा त्यात. असे सिलेंडर घेऊन ही लोक फिरतात पुढे आयुष्यभर, कारण त्यांची फुफ्फुसाची कपॅसिटीच कमी झालेली असते. तर हे नको असेल आयुष्यात, तर सगळ्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरातली माणसंच अफेक्ट होऊ शकतात. नेक्स्ट स्लाईड. हे बघा, असा खोकला येतो. हा मुलगा केवढा काळा निळा व्हायला लागला, लक्षात आलं की नाही. कारण हे सगळे गॅसेस तुमच्या फुफ्फुसात गेल्यावर काय होणार, असंच होणार आणि अशा वेळी मृत्युमुखीसुद्धा पडू शकतात. नेक्स्ट. असे बघा, आगी लागतात मोठमोठ्या प्रमाणात. अगदी नुकतीच मी ऐकली बातमी, आणि हे तर खरं म्हणजे गुन्हा आहे. फटाक्याची दुकानं असतात, त्याच्या आसपास फटाके उडवणं हा गुन्हा आहे. कारण ती लढ लावतात बघा, माळ लावतात, आणि सगळं कुठेही जाऊ शकतो तो फटाका, आणि आग लागते आणि प्रचंड नुकसान होतं. नेक्स्ट. हे बघा, हे असे लाडी लावतात ना, लडी, आम्ही काय 500ची लढ लागले वगैरे कौतुकान सांगतात. मूर्खपणा आहे तो. कारण त्यातनं एखादा खाड उडून एखादा कण डोळ्यात घुसून डोळा बाद झाला. मी डोळ्याचा डॉक्टर असल्यामुळे सांगतो, पण इव्हन शरीराला कुठेही झालं तर ते डेंजरस नाही का, तेव्हा हे टाळणं गरजेचं आहे. नेक्स्ट. किंवा एखाद्या मोठ्या ग्राउंडमध्ये करावं. कळलं की नाही. हे बघा, या मुलाने हातात तोटा उडला, म्हटलं बोटं त्याची गेली बघा, भाजली सगळी. कळलं की नाही. हे तुम्हाला बघायला पाहिजे सगळ्यांनी. नेक्स्ट. हे बघा, अशी मोठी झाडं लावतात. मोठ्या ग्राउंडमध्ये लांब झाडं लावावीत, एक ठिकाण करावं. इवन फटाक्याची दुकानंसुद्धा गावात असू नयेत, ती गावाच्या बाहेर त्यांनी वेगळे ठेवली पाहिजे सगळी. नेक्स्ट. आणि सगळीकडं ती विझवण्याची साधनंसुद्धा हवीत. हे बघा, हा मुलगा कसा मूर्ख आहे, हातात फटाके उडवतोय. मग काय होणार त्याला, तो धाड करून उडाला,
बोटांची नासाडी होते आणि अशा घटना घडत आहेत. हे खरे फोटो आहेत हे. नेक्स्ट. आता यामुळे काय होतं, संपूर्ण बर्न होऊ शकतं. ही बघा बाई बर्न झाली, केवढी बर्न झाली, तिची काय अवस्था होईल मला सांगा. चेहरा विद्रूप होतो नाही का मुलींना. नेक्स्ट. मग आता मला सांगा याच्यावर उपाय काय. हे बघा बर्न झाल्यामुळे झालं, याच्यावर उपाय आहे. तर सांगलीमध्ये रोटरी क्लबच्या मार्फत आम्ही त्वचा पिढी काढलेली आहे. लोकांनी जर त्वचा दिली, म्हणजे आपण मृत्यूनंतर दान देतो ना, तर नेत्रदान हल्ली लोकांना माहिती आहे, पण त्वचादान लोकांना माहिती नाही. पण त्वचादान केलं तर कित्येक लोकांचे, लहान मुलांचे तर प्राण वाचतात आणि मोठ्यांचे देखील प्राण वाचतात. आमच्याकडे सौ कलावती चिंतामण पटवर्धन रोटरी स्किन बँक म्हणून आहे सांगलीला. तर तिथे आम्ही आत्तापर्यंत 17 लहान मुलांचे प्राण वाचवलेत. त्याचे फोटो दिसत आहेत तुम्हाला बघा. एवढे बंद झाले. का वाचले, तर ते जे कॅडेव्हरिक स्किन असतं, मृत्यूमुखी काढल्यामुळे स्किन काढतो, ते अंथरलं की ते अतिशय उत्तम आवरण असतं. त्यामुळे फायदा काय होतो, जे ओपन नर्व्ह एंडिंग असतात त्यामुळे प्रचंड दुखत असतं, ते दुखायचं आधी थांबतं. दुसरी गोष्ट, इन्फेक्शन होत नाही, फ्लुइड लॉस होत नाही, आपल्या शरीरात जे द्राव असतो त्याचा लॉस होत नाही. त्यामुळं ही अगदी अशी मुलं 3 आठवड्यात बरी होतात. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे अजिबात व्रण पडत नाही. आम्हाला लोक विचारतात ही त्वचा बसवली काळ्या माणसाची गोऱ्याला चालेल का. चालेल. याचं कारण हे जे स्किन असतं हे कायम राहत नाही. हे स्किन एक प्रकारचं पांघरूण आहे पहिलं, आणि नंतर त्याचं स्वतःचं स्किन होतं तयार आणि ते आपोआप पील आउट होतं. लक्षात आलं की नाही. आता कित्येक मुलींना बघा, हे विकृत मुलं असतात ना, ॲसिड फेकतात बघा तोंडावरती एकतर्फी प्रेमातून. त्या मुलींचं काय त्यात दोष असतो, पण त्या बिचाऱ्यांचं काय होतं, चेहरा विद्रूप होतो. त्या मरत नाहीत त्या मुली, पण विद्रूप होतो. आणि ते पुन्हा रूप आणण्यासाठी खूप प्लॅस्टिक सर्जरी करायला लागतात, तरी देखील ओरिजिनल येत नाही. पण ह्या याची स्किनची अशी गंमत आहे, या त्वचापेढी जर त्वचा जर घेतली आणि लगेच वापरली तर पहिल्यासारखं तिला सौंदर्य प्राप्त होतं. कारण यामध्ये अजिबात स्कारिंग होत नाही, व्रणच पडत नाही. कारण लगेच करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता हे खुश झालेले पेरेंट्स बघा, किती छोटा मुलगा कडेवर आहे त्यांचा, आणि तो इतका खुश झाला आहे की आज मुलाचा प्राण वाचला. त्या कळलं की नाही. नवरा बायको किती आनंदी दिसतात. अहो येतं त्यावेळी मुला इतका रडत असतो आणि त्या दिल्यानंतर आनंद येऊन जातात. नेक्स्ट. हां, हे बघा, हे आता बरं झाल्यावर असे पांढरे जे डाग पडलेत ना, हे सुद्धा कालांतराने जातात. कारण नैसर्गिक त्याचं जे पिगमेंट असतं मेलॅनिन ते तयार होतं आणि ओरिजिनलसारखा परत स्किन तयार होतं. हे बरं झाल्यानंतर लगेचचं पिक्चर आहे. कळलं की नाही. आणि हे 3 आठवड्यात ओके, उरण नाही काही नाही. मग हळूहळू त्याच्यावरती नैसर्गिक पुन्हा पहिला कलर येतो. नेक्स्ट. हे बघा, हाही मुलगा असा आहे. किती उदाहरणं आहेत आमच्याकडे भरपूर. नेक्स्ट. हे बघा, हे तर केवढं भाजले. साधारणपणे लहान मुलांच्या 15% वर जर भाजलं ना, जिवंतच राहत नाहीत आपल्या देशात. एक तर चुकीची ट्रीटमेंट करतात, उशिरा येतात, आणि ह्या लोकांना इन्फेक्शन लगेच होतं. संपूर्ण शरीरातला प्रोटीन निघून जातं त्यामुळे, आणि मरतात मुलं. आपल्या देशात 15% वर टिकत नाहीत, आणि मोठी माणसं 30% वर. कारण 30% भाजलं असेल तर स्वतःचं स्किन त्याला लावता येत नाही ना, एवढं स्किन असतच नाही आपल्याकडे. मग अशावेळी या त्वचा पेढीचा खूप उपयोग होतो. आमची त्वचा पेढी खूप छान काम करते. 18 सालापासून आम्ही आत्तापर्यंत, मी म्हटलं ना, जवळजवळ 100च्या वर इतर मोठ्या माणसांना उपयोगी पडलं आहे. आणि लहान मुलं 16-17 मुलं आम्ही वाचवलेली आहेत. हे मी तुम्हाला का दाखवत होतो, हे कसं काढतात ते दाखवतो. लोकांच्या एक चुकीच्या कल्पना असतात. त्यांना वाटतं स्किन काढतात म्हणजे भयंकर रक्त येत असेल. बिलकुल येत नाही. तुम्ही बघा ना, असं वरचा 0.25 मिलीमीटर लेअर्स तेवढं काढतो. आणि हे जे मशीन आहे ना, हे अगदी इतकंच डर्मॅटो म्हणतात त्याला. 8 लाखाचं मशीन आहे. अगदी वरच्यावर काढतं. काढल्यावर काही विद्रूप येतं, काही विद्रूप होत नाही, रक्त येत नाही, काही नाही. तरी देखील लोकांना ते पांढरसुद्धा बघायला नको म्हणून आम्ही बँडेज करून देतो बॉडी. कळलं की नाही. आणि हे केल्यानंतर तुम्हाला सगळे संस्कार करता येतात. इवन ते तुम्हाला देहदान करायचं तेही करता येतं. नेत्रदान आणि देहदान आणि त्वचादान एकाच वेळी करता येतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे यासाठी काही नाही. देहदानासाठी मात्र तुम्हाला बॉडी ॲनाटॉमी डिपार्टमेंट मेडिकल कॉलेजमध्ये द्यावी लागते. पण आमच्या इथं आम्ही जागेवर येऊन घेतो. स्किन आम्ही आमच्या जागेवर येऊन घेतो. नेत्रदानसुद्धा जागेवर येऊन घेतो. फक्त 6 तासाच्या आत ते करणं गरजेचं असतं, हे सगळ्यांना लक्षात ठेवा. नेक्स्ट. येस, म्हणून मी तुम्हाला आता आमच्या त्वचा पिढीचा फोन नंबर आणि सगळं देतोय. तर इकडे तुम्ही केव्हाही फोन करा की तुमच्याकडे बरोबर आमची गाडी येईल. कळलं की नाही. हे का सांगून ठेवतो, हे प्रिव्हेन्शन. आता झाल्यावर काय करणार, पण होऊ नये म्हणून काळजी घेणं हे खरं म्हणजे त्याचं उपाय आहे. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन. लक्षात आहे की. त्यामुळं ह्या फटाके दारू यामुळं किती गोष्टी होतात. प्रदूषण तर प्रचंड होतंच आणि त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. तेव्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे
की या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या उत्सवावर विरजण पडू नये म्हणून ही सगळ्यांनी काळजी घ्यावी हीच आमची इच्छा आहे. मी जीवन विद्या मिशनतर्फे सुद्धा आपल्याला याबद्दल शुभेच्छा देतो आणि काळजी घेण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद.